नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये सत्याचा उलगडा होणार आहे. सायली आता मैनावती आणि सदाशिवला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली आहे. त्यांची भेट झाल्यानंतर ते बाहेर जातात. त्यावेळेला सायली म्हणते की मधुभाऊ, हे आत्ता मला भेटून गेलेले मैनावती आणि सदाशिव हे माझे आईबाप आहेत का? तेव्हा आता मधुभाऊ डोळे डोळे बंद करून परत उघडतात. म्हणजे ते डोळे उघडझाप करत असतात. सायली म्हणते की मधुभाऊ, तुम्ही डोळे उघडझाप करताय, याचा अर्थ तुम्ही मला इशारा करताय का? नाही, म्हणजे जर हे माझे खरे आईवडील नसतील तर मधुभाऊ, पुन्हा एकदा असा इशारा करा ना. आणि खरोखर त्यांनी डोळे उघडझाप केलेले आहेत. त्यामुळे सायली म्हणते की म्हणजे माझा जो काही संशय होता तो खरा ठरलाय मधुभाऊ. मला वाटलंच होतं की हे माझे आईवडील नाही आहेत. त्यामुळे आता सत्य समोर आलेलं आहे. मधुभाऊंनी चांगलाच इशारा दिलेला आहे. सत्य उलगडलेलं आहे. सायली खूप रडत असते, कारण तिला आता समजलेलं असतं की ते माझे आईवडील नाहीच आहेत. मग सायली पुढे म्हणते की माझे खरे आई बाबा कोण आहेत? मधुभाऊ, हे तरी सांगू शकाल तुम्ही? पण मधुभाऊंची अशी क्रिटिकल कंडिशन असल्यामुळे सध्या तरी सायलीला याचं उत्तर मिळालेलं नाही आहे. पण पुढील काही भागांमध्ये मधुभाऊंची तब्येत सुधरून त्यांना आता सगळं काही सत्य सायलीला सांगायचं आहे. खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. पाहायला विसरू नका. ठरलं तर मग अशाच डेली अपडेट्ससाठी, प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. धन्यवाद.